अध्याय 5. श्री गणेशाय नमः. जो भक्त नेहमी सदाशिव ही 4 अक्षरे उच्चारतो, शंकराची पूजा करतो, तो अनेक जीवांचा उद्धार करतो. शास्त्राचे चांगले ज्ञान असलेले लोक अनेक प्रकारची प्रायश्चित्ते सांगतात, पण जो मनुष्य मुखाने शिवनाम घेतो तो शुद्धच असतो. शिवनामाचा महिमा असा परम अद्भुत आहे. त्याचबरोबर जो भक्त प्रदोष व्रत करतो त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. हे त्रिवार सत्य आहे. ज्यांना समाधान, प्रगती, धैर्य, दीर्घायुष्य, संतती, संपत्ती व दिव्य ज्ञान प्राप्त व्हावे असे वाटते, त्यांनी यथासांग प्रदोष व्रत करावे. या व्रताचे मनपूर्वक आचरण केल्यास त्याची याच जन्मात प्रचिती येते. 6 महिन्यातच दारिद्र्य आणि मोठी व्यथा याचे निरसन होते. प्रदोष व्रत वर्षभर केल्यास ज्ञान प्राप्त होते. 12 वर्ष केल्यास महाभाग्य लाभते, असे व्यासाचे वचन आहे. प्रदोष व्रत केल्याने अकाली मृत्यू खंडांतर येत नाही. सत्यरथ हा विदर्भ नगरीचा राजा अतिशय शूर, तेजस्वी व लोकप्रिय होता. तो परम शिवभक्त होता, पण त्याचे वाढते यश ऐश्वर सहन न होऊन शाल्य देशाच्या राजाने अन्य राजाशी हात मिळवणी करून विदर्भावर एकदम आक्रमण केले. राजाला त्या युद्धात वीरमरण आले. ही वार्ता त्याची पत्नी इंदुमती हिला समजताच तिला शोक अनावर झाला. त्यावेळी ती गरोदर होती. आपले व बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने राज्याबाहेर गेली. अरण्यातून जात असता तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती व्याकुळ होऊन जमिनीवर गडाबडा लोळू लागली. ती प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले. तिने बाळाला झाडाखाली ठेवले. तहान सहन न होऊन राणी कशीबशी रडत एका सरोवराजवळ आली. तिने ओंजळीत पाणी घेताच विदर्भाने एका मगरीने तिच्यावर हल्ला केला व तिला खाऊन टाकले. सत्यरथ व इंदुमतीचा पुत्र जो सरोवराजवळच्या झाडाखाली होता तो रडू लागला. त्यावेळी उमा नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री तिथून जात होती. तो रडण्याचा आवाज ऐकून ती तेथे आली. ज्याची नाळही कापलेली नाही असा देखणा गोरागुमटा नवजात मुलगा रडत बसलेला पाहून तिचे काळीज गलबलले. मातृसुलभ वात्सल्याने तिचे हृदय भरून आले, पण बाळाला नेण्याबद्दल तिचा निश्चय होईना. तेव्हा भगवान शंकर साधूचे रूप घेऊन तिच्यापाशी आले व म्हणाले, हे ब्राह्मणी, हा क्षत्रिय राजपुत्र मोठ्या भाग्याने तुला सापडला आहे, पण या गोष्टीची कुठेही वाच्यता न करता तुझ्या मुलासारखंच याचाही प्रतिपाळ कर. त्यानंतर भगवान अंतर्धान पावले. उमा तिचा स्वतःचा मुलगा शुचिव्रत व हे छोटे बाळ असे दोघांचे संगोपन करू लागली. तिने बाळाचे नाव धर्मगुप्त ठेवले. उमा मुलाला घेऊन एक चक्रानगरात गेली. तेथे शिवालयात पूजा करणाऱ्या ऋषीश्रेष्ठ शांडिल्य यांनी धर्मगुप्त राजपुत्र असल्याचे ओळखले. उमेने धर्मगुप्ताची माहिती सांगण्याविषयी त्यांना विनंती केली. शांडिल्य म्हणाले, हे ब्राह्मणी, हा मुलगा विदर्भ देशाचा राजा सत्यरथ याचा पुत्र आहे. हा सत्यरथ पूर्वजन्मीही राजा होता. त्या जन्मात प्रदोषकाळी शिवपूजन अर्धवट ठेवून उठल्यामुळे या जन्मात सत्यरथ अल्पायुषी होऊन शत्रूकडून मारला गेला. त्याच्या मातेने पूर्वजन्मी आपल्या सवतीचा वध केला होता. त्याच सवतीने या जन्मी मगरीच्या रूपाने तिचा जीव घेतला. धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही, म्हणून या जन्मी राजपुत्र असूनही हा लहानपणी अनाथ पोरका झाला. भगवान शंकर म्हणजे देवादिदेव, अत्यंत कृपाळू. त्यांची मनपूर्वक सेवाभक्ती करणाऱ्याला कसलीही कमतरता पडत नाही. म्हणून प्रदोषकाळी एकाग्र चित्ताने शिवपूजन करावे. शिवपूजन चालले असताना ते अर्धवट टाकून केव्हाही उठू नये. प्रदोषकाळी भवानीला प्रतिष्ठित करून कैलासनाथ तिच्यापुढे नृत्य करतो. त्यावेळी सरस्वती वीणा वाजवते, इंद्र वेणू वाजवतो, ब्रह्मदेव ताल धरतो, लक्ष्मी सुस्वर गायन करते, तर विष्णू मृदुंग वाजवून शिवांच्या नृत्यगतीला साथ देतो. कुबेरा शंकराचा प्राणप्रिय मित्र हात जोडून समोर उभा राहतो. यक्ष, गंधर्व, किन्नर, सूर आणि असुर विनम्रपणे सन्मुख उभे असतात. प्रदोष काळाचा महिमा असा अगम्य आणि अनाकलनीय आहे, तो वेदशास्त्रांनाही कळत नाही. शांडिल्य ऋषीचे बोलणे पूर्ण होताच उमेने विचारले, ऋषीवर्य, माझा मोठा मुलगा शुचिव्रत याला या जन्मी दारिद्र्य का आहे? ते म्हणाले, या तुझ्या मुलाने पूर्वजन्मी लोकांकडून दुष्टपणाने दान उकळले आहेत. स्वत कधी दानधर्म केला नाही, शिवपूजन केले नाही, म्हणून हा या जन्मी दारिद्र्य भोगत आहे. उमेने आपल्या दोन्ही मुलांना शांडिल्याच्या पायावर घातले. त्यांनी दोघांना अनुग्रहित करून नमःशिवाय या मंत्राचा उपदेश केला. प्रदोषव्रत विधी समजावून सांगून त्याचे महात्म्य वर्णन केले. त्यांनी सांगितले, प्रदोष व्रत करणाऱ्याने त्रयोदशीस निराहार राहावे, सत्कार्य करावे. सूर्यास्तानंतर 3 घटका झाल्यावर भक्तिभावाने प्रदोष पूजेला आरंभ करावा. पूजेच्या जागेला केळीचे खांब, ऊस, पताका, रांगोळ्या व झालर यांनी सुशोभित करावे. स्वत शुभ्र वस्त्र नेसावे, भावी पांढरे गंध लावावे, सुगंधी पुष्पे धारण करावीत. मग शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधियुक्त पूजा करावी. प्रथम आचमन व प्राणायामादी प्रारंभिक विधी करावेत. मातृकासह अंतर्न्यास व ब्राह्मण्यास करावे.
डावीकडे विष्णूची व उजवीकडे अग्नीची पूजा करावी. वीरभद्र, गणपती, अष्टसिद्धी, अष्टभैरव, अष्टदिक्पाल व सप्तावरण पूजा करावी. आधी शंकराचे ध्यान करावे. मग सर्व राजोपचार यथाक्रम अर्पण करून त्यांची मनोभावे पूजा करावी. त्यांचे स्तवन करावे. म्हणावे, हे गौरीनाथा, हे उमारमना, तुझा जय जयकार असो. तू अत्यंत निर्मळ आहेस, सोज्वळ आहेस, कोटीचंद्राप्रमाणे शीतल आहेस, सर्वार्थाने परिपूर्ण व सनातन ब्रह्मा आहेस. मी तुला नमस्कार करतो. तू माझ्यावर कृपादृष्टी ठेव. ऋषी शांडिल्याने हे व्रत मुलांकडून नीट करवून घेण्याची उमेला सूचना केली. ऋषींचा उपदेश व आशीर्वाद मिळाल्यावर उमा 2 मुलांसह एक चक्रा नगरीतच राहिली. शुचिवृत व धर्मगुप्तांनी यथासांग 4 महिने प्रदोषव्रत केले. शांडिल्य यांनी त्यांना काही गोष्टी आधीच स्पष्ट सांगितल्या होत्या. आपली शिवपूजा आपणच यथाविधी करावी, ती दुसऱ्याला करायला सांगू नये. शिवपूजेचा कधीही कंटाळा करू नये. शिवपूजेचा तीर्थ आणि प्रसादावर देवासुरांचा अधिकार असतो, म्हणून शिवपूजेचा तीर्थप्रसाद कोणालाही देऊ नये. तसे केल्याने 100 ब्राह्मणाच्या हत्येचे पातक लागते. शिवपूजेची सामग्री व साहित्य याची कधीही चोरी करू नये, हे तर महापाप आहे. शंकर स्वत महान त्यागी आहेत. त्यांच्या सेवेसाठी, पूजेसाठी स्वकष्टाचे धन वेचावे, स्वत परिश्रम घ्यावेत. ही गुरुवचने ध्यानी धरून ती दोन्ही मुले अत्यंत आदराने शिवभक्ती करीत होती. पुढे काही दिवसांनी शुचिवृत नदीकाठी खेळत असताना अचानक शेजारची दरड कोसळली. त्या ढिगाऱ्यात शुचिवृताला द्रव्याने भरलेले घट सापडला. त्याच्या प्रभावाने त्याचे दारिद्र्य नाहीसे झाले. ते दोन्ही कुमार नित्यनेमाने शिवध्यान व शिवपूजन करीत असत. आता दोघांनी तारुण्यात प्रवेश केला होता. एक दिवस अरण्यातून हिंडताना त्यांना गंधर्व कन्या दिसली. धर्मगुप्ताला अंशुमती नावाची गंधर्व कन्या आवडली. ती कोद्रवीण नावाच्या गंधर्व राजाची कन्या होती. तो तिच्यावर मोहित झाला. एकदा गंधर्व राजाने आपली कन्या कोणास देऊ असे शंकराला विचारले असता शंभूने पृथ्वीवरील माझ्या परमभक्त धर्मगुप्ताला तुझी कन्या दे असे सांगितले होते. शंभूचे ते वचन असे खरं होऊ पाहत होते. धर्मगुप्त धर्मकन्याजवळ गेला. त्याचे रूप पाहून अंशुमती त्याच्यावर मोहित झाली. तिने आपल्या सख्यांना दूर पाठवले आणि राजपुत्राला धिटाईने जवळ बोलवले. त्याच्या गळ्यात स्वतःच्या गळ्यातील मोत्याची माळ घालून, आता मी काय वाचा म्हणे तुझी पत्नी झाली आहे असे म्हणून त्याच्या चरणी मस्तक ठेवले. धर्मगुप्ताने अंशुमतीला स्वतःची ओळख सांगून तिचे वडील हा विवाह प्रस्ताव स्वीकारतील का असा प्रश्न केला. तेव्हा अंशुमतीने पित्याची संमती घेऊन ती 3 दिवसांनी त्याच वनात परत येईल असे सांगितले. अंशुमतीने गंधर्वलोकी आपल्या पित्याला आपले मनोगत सांगताच कोद्रवीण गंधर्वाला आनंद झाला. घरी गेल्यावर वनातील सर्व वृत्तांत धर्मगुप्ताने आपल्या आईला सांगितलं. तेव्हा ती म्हणाली, शिवभजनात मनुष्याचा खरोखरच उद्धार होतो, त्याचे इहपर कल्याण होते. तुम्ही भक्तिभावाने प्रदोषव्रत केले, त्याचेच हे पुण्यफळ मिळाले. 3 दिवसांनी कोद्रवीण गंधर्व राजाने अंशुमतीचा विवाह धर्मगुप्ताबरोबर करून दिला. विवाह सोहळ्यात गंधर्व राजाला उमेला स्वर्गातून दिव्य अमूल्य अशा नानाविध भेटवस्तू दिल्या. जामात धर्मगुप्ताला भरपूर वैभव दिले. पुढे काही दिवसांनी धर्मगुप्ताने गंधर्व राजाच्या चतुरंग सेनेसह विदर्भावर स्वारी करून आपले राज्य परत मिळवले. त्याने आपली पत्नी, माता, बंधू याच्यासह पुष्कळ वर्ष उत्तम राज्यकारभार केला. शुचिव्रताला युवराजपद दिले. शांडिल्य गुरुचा थोर सन्मान करून त्याला दक्षिणा म्हणून अपार धनदौलत, दिव्य रत्ने, आभूषणे, वस्त्रे दिली. त्याने सर्व प्रजाजनांना सुखी केले. पुढे कालांतराने त्याने आपल्या पुत्राला सुदत्तला राज्याभिषेक केला व तो तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेला. तेथे शंकराचे अहोरात्र ध्यान करू लागला. त्याच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या शिवाने विमान पाठवून त्याला, त्याच्या पत्नीला, मातेला व बंधूला शिवलोकी नेले आणि त्याच्यावर कृपा केली. त्यांची अक्षयपदी स्थापना केली. अशी आहे शिवशंकराची महिमा.